हॅपी मर्डे टू यू. मर्डे म्हणजे? अरे जन्मलेल्या माणसाचा बर्थडे करतात, मेलेल्या माणसाचं काय करणार? मर्डे ना. श्रेयस, हॅपी मर्डे. हॅपी मर्डे. तू जेलास, आम्हाला सोडून जेलास, पण संजय जाधवने तुला नाही सोडला. तुला घेऊन 2 पिक्चर बनवले, ते पण हिंदी, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि तोही. आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला दर संडेला चुना लागतो ना 500 रुपयाचा कोंबडीवरांचा. जे असला आज तर 600 रुपये जेले. बोल का? कांदे महाग झाले ना रे. ते जाऊ दे, चल तुझ्यासाठी काय पण. तेरी मेरी यारी आईच्या गावात गेली दुनियादारी. तरी श्रेयस तू होतास रे श्रेयस. अरे ए अरे अमिताभ बच्चन. जे आणि जा पुढं. हे रस्त्यावरच्या म्हाताऱ्याला रस्ता नाही क्रॉस करून देऊन राहिलो मी. अरे बहीण आहे माझी ती शिरीन. शिरीन गॉगल का लावला तिने मग? अरे काल मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. 2 मोती निघाले 4-4 ग्रॅमचे. हो का? ए गॉगल काढ. हे जे हा. ते जे असलं. तू कोण रे? अरे प्रीतम. प्रीतम सस्ती चीजों से शौक लगता है, इसलिए हम स्लीपर पहनते हैं. मला एक कळत नाही, अर्धी मिशी पांढरी ने अर्धी काली कर. अरे यांचे जाम लफडे. ते खूप वेळचे बसले, चला पटकन चला पटकन, संजय दादाला जायचंय. अर्धीच डाय केली तेवढ्या गडबडीत मी. मग काय तर काय लफडं. पण जाम भारी दिसतो म्हातारा, जाम भारी. मी म्हातारा तरी झालो, निदान मी 5 तरी झालो, तो अजून त्याच वर्गात आहेस म्हणे. बरं मला एक इन्फॉर्मेशन कळली, खरी खोटी मला माहिती नाही आहे. या म्हणजे कॉलेज तुला रिझल्टच्या जागी पेन्शन पण देते म्हणे. खरं आहे का? जाम मस्करी करतो रे तू. आ? तू पण ये इकडे, दोघं मिळून पेन्शन घेऊ. चल. हमें सस्ती चीजों का शौक नहीं है. हो 250 रुपये मिळतात. काय सांगतो? 250? 250 बोल. मला भेटन का ऍडमिशन मिळेल कॉलेज? रे तुला. हा? मग मिळेल ना. दादूस काय काय चाललंय तुझं दादूस? काय? आपण इथे माझ्या बच्चूच्या बर्थडे साठी आलो आणि तुझं काय चाललंय? सॉरी मी विसरून गेलो तो. चला आपण मिळून सगळी बच्चूची काढूयात. आपलं आठवण मिळून काढूया. बच्चू बच्चू तू का गेला मला सोडून? बच्चू सोडून जेलास तर जेलास वर मला 2 बच्चू देऊन जेलास. तुला 2 पोरं पण झाली? हो झाली तर झाली आणि जुली झाली. आणि जुली झाली तर झाली व जुलै महिन्यात झाली. काय नावं ठेवली त्यांची? जाम भारी. नाव कळलं? नाव काय तेच ठेवलं? बोलतो. काय बोललं? डोकऱ्यात त्यांची नावच आहे. एकाचं नाव जाम, दुसऱ्याचं भारी. अच्छा. सेम तुझ्यावर गेलेत. काय बोलते? बच्चू तुझ्यावर गेलेत रे. तू काय केला सोडून मला? बच्चू काय मी नाव आहे? काय करणार तुझ्याशिवाय? ये ना बच्चू. पोरांची नावं कल्ली क करतात ते तर सांग. बिझनेस. कंचा. नाकातनं रक्तदान करतात. दोघांच्या नाकातनं रक्त येते. बापासारखंच त्यांच्या. डीएसपी मला माफ कर. डीएसपी मला माफ कर. कोणाचा पोरगा आहे ते? कोण आहे बे तू? मी बाप आहे, सुरेखाचा बाप. सुरेखाचा बाप? एवढाच? अबे तू बाप आहे का कापूर आहेस? दिवसेंदिवस कमी होत चालला. कापूर म्हणा नाहीतर डांबर गोळी म्हणा. डीएसपी माझ्या पोरीला पदरात घे. डीएसपी अबे पदरात घे काय? पदरात घे? तू काय साडी घालून आला काय? पदरात कसा काय घेणार आहे तू?
हा? मला एक गोष्ट सांग हा तो पुरुषाचं लग्न झालं होतं ना मग आता काय डबल डबल लावला आयटम रे लग्न लागलं होतं पण मग? झालं नाही का कारण नवऱ्या मुलाने लग्नात हुंडा म्हणून 10 किलो कांदे मागितले आणि मी ते देऊ शकलो नाही म्हणून लग्न मोडलं. म्हणजे सुरेखा अजून फ्रेश म्हणजे बिन लग्नाची आहे का असं बोलायचं होतं मला. कुठे असते कुठे ती हल्ली. DSP सुरेखा सुरेखा पिकल्या पानाचा सुरेखा पुणेकर नाही नुसतं सुरेखा हा सुरेखा हा हा नुसतं सुरेखा नुसतं सुरेखा हा सुरेखा छान डान्स केलास. चांगला डान्स करते हे तर काहीच नाही. मी एका नजरेनं कुणालाही घायल करू शकते. कस काय अरे हे तुम्ही माझ्याच नजरेनं घायल झालो. मग मी कुठं म्हटलं होतं माझ्या नजरेनं करेन म्हणून. सुरेखा अजूनही तशीच आहेस ग डोक्यावर पडलेली. चला म्हणजे आपण लग्न करायला मोकला. आता कोण आरवा येणार नाही. मेवणे मेवणे मेवण्यावणे नेवणे मेवणे के बिछड़े हुए हम आज यहाँ अकेले हम अकेले तुम तो ठहरे परदेसी. एक मिनिट व्यवस्थित ठरवून घे एक काय ते बोल. मेवणे मेवणे न्यावणे हे एकदम करेक्ट आहे. हे तुझ्या तोंडात बसले हेच बोल. शायद तू परत आलास मला त्रास द्यायला. तुला त्रास द्यायला नाही काही जुना हिशोब क्लिअर करायला आलोय. दादूस बोल ना रे काहीतरी. हमें सस्ती चीज अरे डोक्या दुसरं काहीतरी बोल ना. तेजा असला तुझ्या डोक्यांवरची पण शाई उडाली रे. तू माझी वाट लावलीस आता मी तुझी वाट लावणार. म्हाताऱ्या सुरेखाचं लग्न का मोडलं. कारण मुलाने हुंड्यामध्ये 10 किलो कांदे मागितले म्हणून. मी तुला 15 किलो कांदे देतो. 15 किलो कांदे सुरेखाचं लग्न माझ्या बरोबर लाव. चालेल मग मी भरपूर भजी खाणार. भजी खाल्ल्यावर इकडे यायचं नाही अजिबात सांगतो. उडीत वड्याच्या छिद्रा इतकं तोंड येतोय आणि कांदे भजे खायला पाहिजे तुला. तू काही यांचं ऐकू नको. मला तुझी ऑफर मान्य आहे. सुरेखा तुझी. ओके चल ग सोड तिला.